प्रतिनिधींचा आवाज पोहोचू शकत नाही। मात्र ही दृश्य जर आपण बघितली तर ही बीड मधली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आता पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी लगेचच पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवसेनेचा पुत्र आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, सध्याची काय परिस्थिती आहे, किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, संपूर्ण माहिती। नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच दाखल झालेत। मात्र ज्यावेळेस राज ठाकरेंची गाडी बीड शहरामध्ये दाखल झाली त्यावेळेस ही गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जे जिल्हा प्रमुख आहेत गणेश वरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली होती आणि या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी देखील केली। मात्र हे सर्व होत असताना या ठिकाणी जे मनसेचे कार्यकर्ते थांबलेले होते त्यांच्यात आणि जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला होता। एकमेकांच्या अंगावरती काट्या देखील उगारल्या होत्या। मात्र वेळीच या ठिकाणी प्रसंगावधान राखून पोलिसांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पांगवलं आणि यामुळेच या ठिकाणचा मोठा अनर्थ जो आहे तो एक प्रकारे टळला असल्याचं आपण म्हणू शकतो। कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आले होते आणि मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते देखील आले होते आणि यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ झाला असता, वाद झाला असता आणि या वादाचं रूपांतर भांडण देखील होऊ शकलं असतं। मात्र या ठिकाणी आपण त्या चित्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते काठी घेऊन धावत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी आता राज ठाकरे यांचं स्वागत झालं आणि राज ठाकरे आता ज्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार आहे, आढावा बैठक होणार आहे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि सध्याला तरी या ठिकाणची तणावपूर्ण वातावरण जे आहे ते शांतता पाहायला मिळते, तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चितच मात्र या सर्व कार्यकर्त्यांच्या हातात भले मोठे बॅनर सुद्धा आपण बघतोय। या बॅनरवरती नेमका काय आशय दिसतोय, काय मागणी आहे सविस्तर? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्ट असं सांगता येणार नाही। मात्र अचानक ही हा सर्व प्रकार घडला आणि यामुळं या ठिकाणी एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि एकूणच या ठिकाणी जे वातावरण सध्याला जरी पाहिलं तर या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। काही वेळामध्ये हे स्पष्ट होईल की नेमकी कशामुळे यांनी घोषणाबाजी केली होती हे देखील काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। निश्चितच विनोद, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघू शकतो राज ठाकरे यांचा ताफा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। मात्र अचानकच दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झालेला आहे। एकमेकांच्या अंगावरती काठ्या सुद्धा उगारण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच हा गोंधळ झालेला आहे। काही वेळ रस्त्यावरच राज ठाकरे यांचा ताफा थांबावा लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात मशाल चिन्ह असलेले झेंडे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। मशाल आणि इंजिन त्यामुळे आमने सामने आले असल्याचं बघायला मिळालेलं आहे। मात्र वाद वाढू नये यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आणि सर्वांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे।